पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आणि एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत। या आकडेवारीनं सर्वांना चकित केलंय। नक्की कोणाचं पारडं जड आहे सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे। एक्झिट पोलनुसार भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसतंय। चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर मॅट्रिक्सने भाजपला 146 ते 161 जागा दिल्या आहेत। विशेष म्हणजे प्रजा पोल्सनं भाजपला चक्क 178 ते 208 जागा देऊन दणदणीत विजयाचा अंदाज वर्तवला आहे। दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार टीएमसीला 130 ते 140, मॅट्रिक्सनुसार 125 ते 140 आणि प्रजा पोल्सनुसार केवळ 85 ते 110 जागा मिळताना दिसत आहेत। पीपल या पोलनुसार मात्र टीएमसीला 117 ते 187 जागांचा मोठा पल्ला गाठता येईल असं म्हटलंय। काँग्रेस आणि इतर पक्षांचा विचार केला तर त्यांना एकत्रितपणे केवळ 5 ते 15 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्यामुळं बंगालमध्ये परिवर्तन होणार की दिदी गड राखणार, तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।